हॅलो सर्वांना. दिवसाची सुरुवात छान अशा देवाच्या आशीर्वादाने केली आणि त्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि आज वातावरणही खूप सुंदर झालं होतं. आज सानूचे बाबा आणि सानू अजून तर काही उठले नव्हते. म्हटलं चला पटापट जेवढे होईल तेवढे कामं करून घेऊया. सो बाहेरचं जे आहे सगळं आवरून घेतलं आणि खूप सुंदर ऊन जे आहे ती आमच्या दारात आली होती. म्हटलं चला आज रांगोळी काढून घेऊया. कधी नव्हे तर मी काढते, कारण सानू अजिबात रांगोळी ठेवत नाही. छोटीशी का होईना दारात रांगोळी काढली ना की दाराला एकदम शोभा येऊन जाते. आणि त्यानंतर मी केला सानूसाठी ब्रेकफास्ट. आज सॅटर्डे होता, सो हलकं फुलकं सानूला द्यायचं होतं. त्यानंतर छान अशी सानूची अंघोळ करून दिली, छान असं सानूला रेडी करून दिलं आणि त्यानंतर मी जे आहे टिफिन भरून घेतला. आणि इथे ना सानूच्या इतक्या मस्त चालू असतात ना, खूप त्रास देते ती तयार व्हायला. छान असा टिफिन भरून घेतला आणि आमच्याजवळ ना कितीही खेळणे असो पण तरीही आम्हाला जे आहे ना वाट्या आणि चमचे यानेच खेळायचं असते आणि ती अजूनही त्यांनीच खेळते. बघा हिचा असाच इथे खेळ सुरू होता. म्हटलं चला थोडंसं हिला जेव घालून देऊया, म्हणजे काही टेन्शन नाही राहणार. सो छान असा वरण भात तिला खाऊ घालून दिला आणि स्कूलमध्ये आम्ही दोघांनी तिला सोडून दिलं. सानूच्या बाबांनाही आज ऑफिसला लवकर जायचं होतं आणि सो आम्ही सानूला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि ते तिकडल्या तिकडे ऑफिसला गेले. आणि मग काय मी पायी पायी जे आहे घराकडे निघाली. आणि ना वाटेत इतकी छान नर्सरी होती आणि इतके छान छान झाडं होते आणि मला काही मोह आवरत नव्हता. पण मला हेही माहिती होतं की हे घेऊन काहीही फायदा नाही, कारण आमच्या इथे ना सध्या जागाच नाही. सो मी काही ते घेतले नाही. समोर आली, थोडे केळं घेतले. त्यानंतर मी घरी आली, छान अशी देवपूजा केली आणि खरंच देवपूजा केली ना की मन खूप प्रसन्न होतं. आणि त्यानंतर मी घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि थेट वळले स्वयंपाकाला, कारण जे आहे मला घरी यायलाच अर्धा तास लागला आणि आज सानूची फक्त 1.5 तास स्कूल होती. सो मी पटापट जे आहे स्वयंपाक आवरून घेतला. जास्त काही नाही, फक्त आलू आणि फ्लॉवरची भाजी करून घेतली आणि पोळ्या करून घेतल्या. आणि कसं असतं ना, हे असं पटापट जे आहे क्लीन करून घेतले ना सामान की नंतर जास्त भारी जात नाही. आणि हो, माझ्या लाडूच्या रेसिपीला आणि ढोकळ्याच्या रेसिपीला तुम्ही सर्वांनी खूप सर्व प्रेम दिलं, त्यासाठी खूप सारं थँक्यू. आणि तुम्हालाही जर अशाच रेसिपी पाहायच्या असेल तरी प्लीज कमेंट करा. बोलता बोलता जो आहे माझा इकडे स्वयंपाक होऊन गेला आणि माझी सानू पण स्कूलमधून आली होती आणि सानूने बघा इतका असा काहीसा अवतार करून आली होती. सो भेटूया नेक्स्ट टाईम. बाय.